हॅलो फ्रेंड, नमस्ते. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 1 मे म्हणजे तुम्ही तर समजले असणार आज काय आहे. बुद्ध पौर्णिमा आणि महाराष्ट्र दिन पण आहे आणि कामगार दिन पण आहे आज. तर तिन्ही दिनाचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बुद्ध पौर्णिमेचं तर स्पेशल शुभेच्छा. तर आज आम्ही इथं विहारात आलेलो आहे, रुद्र पण आला आहे आणि आज विहारात हा कार्यक्रम आहे. आता म्युझिकचा कार्यक्रम चालू आहे. आता तुम्हाला दाखवतो ऑर्केस्ट्रा वगैरे, तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा. तर त्या ऑर्केस्ट्राकडे थोडं आत्ता लक्ष नका देऊ, नंतर जेव्हा मी दाखवीन तेव्हा लक्ष द्या. आत्ता नका लक्ष देऊ, आत्ता माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. आणि आज ब्लॉग कंटिन्यू बघा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि न स्किप करता बघत राहा. बघा तिकडे आतमध्ये ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि इथं गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे आणि हे विहार आहे. इथं आहे बघा, लाईटिंगने सजवलेलं मस्त. आतमधनं पण दाखवतो तुम्हाला आता. मंचाच्या एका बाजूने महाराणी महामाया हळूहळू प्रवेश करतात. त्यांच्यासोबत त्यांची दासी. महाराणी, वातावरण किती सुंदर आणि पवित्र दिसत आहे. हो, या निसर्गाच्या साक्षीने काहीतरी विशेष घडणार आहे. घेतला. अरे, हे काय? हा मनुष्य इतका त्रस्त का आहे? एक दिवस आजारी होतो. आणि हे काय? हा मनुष्य इतका अशक्त का आहे? हे वार्धक्य आहे. प्रत्येक जण एक दिवस मृत्यू होतो. लोकांना असे दुःख का होते? या दुःखाचा काहीच अंत नाही का? त्या दिवशी राजकुमाराच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला. जीवनात इतके दुःख का आहे व्हॉल्यूम मॅक्स करा. आणि त्यातून मुक्तीचा मार्ग काय आहे? सिद्धार्थ. मी या दुःखाचे सत्य शोधल्याशिवाय उठणार नाही. सत्य सापडेपर्यंत मी इथून हलणार नाही. त्यांनी ठरवले सत्य सापडेपर्यंत ते उठणार नाहीत. आणि याच निर्णयातून सुरू झाला ज्ञानप्राप्तीचा महान प्रवास. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लागली ती. या सावलीत माझ्या. पण त्याचा हा प्रवास एका युद्धातून सुरू झाला. ते युद्ध म्हणजे कलिंग युद्ध. महाराज, कलिंग जिंकले, विजय मिळाला. शेवटी कलिंग माझे झाले. एक छोटंसं बाळ आहे जे त्याच्या वडिलाला शोधतो आहे आणि तो म्हणतोय, माझे बाबा कुठे आहे? त्याचा माईक चालत नाही. माझे बाबा कुठे आहेत? हा आवाज कुठून येत आहे?
हे मी काय केले? पुन्हा हा बस. हा आवाज कुठून येत आहे? हे मी काय केले? इतका मृत्यू, इतकं दुःख, हीच का विजयाची किंमत? हा विजय नाही, हा विनाश आहे. हे शत्रू नाहीत, हे माझे लोक आहेत. त्या रक्तपाताने त्यांचे मन हादरले. अशोक पश्चातापात म्हणतात, हे दुःख माझ्यामुळे आहे. मी महान राजा व्हायचे ठरवले होते, पण मी हे काय बनलो? जमीन जिंकली, पण मी माझे लोक गमावले. त्या रक्तपाताने अशोक राजांचे मन पूर्णपणे हादरले गेले होते आणि त्याच वेळी त्यांना थोड्या दूर भिक्षूंचा संघ चालताना दिसतो. गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. हे कोण? हे होते बुद्धांचे भिक्षू, शांततेचा आणि करुणेचा संदेश देणारे. संघं इथे विनाश, गच्छामि. शांतता. मला असा मार्ग हवाय जिथे दुःख नाही, युद्ध नाही. आजपासून मी तलवार उचलणार नाही, युद्ध करणार नाही. मी बुद्धांचा धम्म स्वीकारतो आणि शांततेचा मार्ग चालण्याची प्रतिज्ञा करतो. सबका मंगलो साधु साधु साधु. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूसकी देई. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूसकी देई. त्यानं जिथला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. त्यानं जिथला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. आशा आहे, आशा कर हिमाय भूमि हि जन्मभूमि, महाराष्ट्र भूमि हि जन्मभूमि, हि कर्मभूमि हि आमची. महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. छत्रपती शिवाजी महाराज की प्रकट आहे. दोन 2570वी वैशाख पौर्णिमा जयंती भगवान गौतम बुद्धांची. त्यांना विनंती असेल की आपण तथागतांच्या सर्वांना विनंती आहे की आपण तथागतांच्या मूर्तीसमोर एकत्र यायचं आहे. आपण
धम्मपालन गाठविणे आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं